आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। विघ्नेश, आज जर विक्रांत इथे आला नसता ना तर तुला कल्पना तरी आहे का की तू काय करून बसला असतास? अरे स्वतःच्या आई बाबांचा, आमच्या आईचा, आमच्या कुटुंबाचा जरा तरी विचार केलास का तू? त्यांना जर कळलं असतं की तुम्ही पळून लग्न केलंय तर त्यांना काय वाटलं असतं? सॉरी ताई। प्रत्येक वेळी चूक करून सॉरी म्हणणं हे बरोबर नाहीये रे। थोडा विचार करत जा। ह्यातनं बाहेर पडायचंय ना? मग चला माझ्या बरोबर। चला। विक्रांत, तू सुद्धा ये। हाँ येतो। स्नेहा, कसं वाटतंय आता? आता ओके आहे। ये। ही स्नेहा, विघ्नेशच्या मामाची मुलगी। स्नेहा, अगं माणसाचा जन्म इतका सहजासहजी मिळत नाही आणि तू तोच संपवायला निघाली होतीस। तुला असं वाटत नाही का ग की तुझा हा निर्णय चुकीचा होता? हे बघ, निर्णय चुकतात पण आपल्याला ते सुधारण्याची संधी मिळाली तर आपण ते सुधारू शकतो। आणि म्हणूनच मी ह्या सगळ्यांना इथे तुझ्याकडे घेऊन आले। म्हणजे ही माझी बहीण हर्षदा। हिचं आणि विघ्नेशचं एकमेकांवर प्रेम आहे। त्यांनी त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न बघितली आहेत आणि तू सुद्धा तुझ्या आयुष्याची स्वप्न विघ्नेशला मनात धरून बघितली आहेस। कारण तुला माहीतच नव्हतं ना की विघ्नेशच्या मनामध्ये दुसरीच मुलगी आहे। तुमच्या दोघांचं लग्न लहानपणीच ठरवून दिलं होतं आणि म्हणून तुझ्या मनात विघ्नेश होता। पण ह्यात तुझी काहीच चूक नाहीये आणि ह्यात विघ्नेशची सुद्धा काहीच चूक नाहीये, कारण तुमच्या घरच्यांनी तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्याची संधीच दिली नाही। कदाचित ते झालं असतं तर विघ्नेशने तुला हर्षदाबद्दल सांगितलं असतं। तुला कळलं असतं की विघ्नेशचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि तू विघ्नेशचा विचार सोडला असता, किंवा विघ्नेशला तुझं प्रेम दिसलं असतं आणि त्याने दुसऱ्या मुलीचा विचारच केला नसता।
हे बघ, मी हे सगळं माझ्या बहिणीच्या बाजूने बोलते असं तुला वाटत असेल तर असं काही नाहीये. मी फक्त परिस्थिती काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करते. अगं, एका व्यक्तीकडून प्रेम मिळालं नाही म्हणून तुझ्यावर प्रेम करणाऱ्या बाकी सगळ्या लोकांचा विचार न करता तू आयुष्य संपायला निघाली होतीस. अगं, तुझ्यावर एवढं प्रेम करणारी, जिने तुला जन्म दिला अशी तुझी आई आहे, ज्यांनी तुला आयुष्यभर फुलासारखं जपलं असे तुझे बाबा आहेत, त्यांचा विचार एकदाही तुझ्या मनात आला नाही का गं? हे बघ, आयुष्यात अशा खूप गोष्टी घडतात ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात, पण आयुष्य संपवणं हा त्यावरचा उपाय नसतो. या उलट कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध जगत अनुभवाची शिदोरी समृद्ध करत जगणं यालाच आयुष्य म्हणतात. हे बघ स्नेहा, तुला अजूनही वाटत असेल की मी हर्षदाच्या बाजूने बोलतेय, पण कुठेतरी तिची बाजू तुला सांगणं मला गरजेचं वाटतं. तू जसं विघ्नेशवर एकतर्फी प्रेम करते तसं विघ्नेश आणि हर्षदा एकमेकांवर प्रेम करतात. आणि त्यात ते खूप पुढे गेलेत. स्नेहा, हर्षदाच्या पोटात विघ्नेशचं मूल वाढतंय. आता तूच सांग, एक मोठी बहीण म्हणून मी काय करावं? अगं स्नेहा, अगं हे बघ, विघ्नेशच्या आयुष्यात हर्षद आहे म्हणून तो तुला नकार देतोय. तू तू खूप चांगली मुलगी आहेस, तुझ्यात काहीच वाईट नाहीये, तुझ्यात काहीच दोष नाहीये. तुला सुद्धा तुझ्यावर मनापासून प्रेम करणारं कोणीतरी मिळेल, माझ्यावर विश्वास ठेव. आणि कसं असतं ना, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो तो जास्त महत्त्वाचा असतो, कारण तो आपला असतो. तुला ही एक संधी मिळाली आहे, त्याचा विचार कर आणि पुन्हा नव्याने आयुष्याकडे बघ. आणि तरीही जर तुला वाटत असेल की तुला विघ्नेशशीच लग्न करायचंय तर मला सांग. मी हर्षदाला घेऊन बाजूला होईन. हे बघ स्नेहा, मी तुला फक्त समजावू शकते, तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आणि माझ्यासाठी जशी हर्षदा आहे तशीच तू पण आहेस. तुझा जीव सुद्धा माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तुला जर काही वाटत असेल तर प्लीज बोल. स्नेहा, स्नेहा मला माफ करा.
तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे हे मला माहीतच नव्हतं. मला ते कधी कळलंच नाही. तुझं माझ्यावर जसं प्रेम आहे तसंच माझं हर्षदावर प्रेम आहे. तू जसं माझ्यासाठी जीव देऊ शकतेस तसं मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. आयुष्यात प्रेम एका व्यक्तीवर आणि लग्न दुसऱ्याशीच हे मला नाही जमणार. मला माफ कर स्नेहा. तुझ्या प्रेमाचा मी आदर करतो, पण हर्षदाचं प्रेम माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा आधार आहे. प्लीज प्लीज मला समजून घे. स्नेहा, अगं रडून काही होणार नाही. आपल्यालाच त्रास होतो. त्यापेक्षा डोळे उघडून आलेल्या परिस्थितीला सामोरी जा. त्याने आयुष्य सोपं होईल. नाही ताई, ही चूक माझीच आहे. मीच खरं तर खूप गुंतागुंत करून ठेवली होती. काय झालं ना, लहानपणापासूनच विघ्नेशशी माझं लग्न होणार हेच माझ्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे त्याच्याशी न बोलता, त्याचा जराही विचार न करता त्याला गृहीत धरून मी माझ्या संसाराचे स्वप्न रंगवू लागले होते. पण मी विघ्नेशशी एकटं बोलायला हवं होतं. कदाचित त्याचं उत्तर मला कळलं असतं. विघ्नेशवर माझं खरंच खूप प्रेम आहे. त्याचं प्रेम माझ्या नशिबात नाहीये. नाही, पण मी त्याच्या बाबतीत हे नाही होऊ देणार. त्याचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीचंही त्याच्यावर तितकंच प्रेम असेल तर त्यांना राहू दे एकत्र. हो, खरंच. विघ्नेश, हर्षदा, इथून पुढे मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही येणार. ऑल द बेस्ट. आणि माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी. गिरीशाताई, मला आता माझी चूक लक्षात आली आहे. आयुष्य ही देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे आणि ते आता मी अजून सुंदर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. विघ्नेश, हर्षदा, तुम्हाला आता एक सुखी आयुष्य जगताना मला पाहायचंय. तुमचं काय इथे कशाला आलाय?
तमाशा बघायला आलेत ते. ए बघितलंस का? बघितलंस माझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे ते? हे सगळं तुझ्यामुळे आणि ह्या तुझ्या बहिणीमुळे झालंय. सर असं बोलू नका. एकदा मी काय बोलतेय ते ऐकून घ्या. मी इथे तुझं ऐकायला आलेलो नाहीये, कळलं ना? चला निघा, निघा इथून. मला तुमच्याशी बोलायचंच नाही. चला निघा. सर प्लीज एकदा आमचं बोलणं ऐकून घ्या. तुला मराठी कळत नाही का ग? मॅडम प्लीज आम्हाला आमची बाजू मांडण्याची एक संधी द्या. डोक्यात जाऊ नको माझ्या. मी काय करेन ना माझं मला माहित नाही. चला निघा, निघा इथून. प्लीज प्लीज तुम्ही भांडू नका प्लीज. अगं आई बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. मला विघ्नेशशी लग्न करायचं नाहीये. तू हे काय बोलतेस नेहा? अगं तुझं विघ्नेशशी लग्न होत नाही म्हणून तू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलास आणि आता? पण मला त्यावेळी काही गोष्टी माहित नव्हत्या आणि काही पटतही नव्हत्या. म्हणजे अगं बेटा आई अगं विघ्नेशचं हर्षदावर प्रेम आहे आणि फक्त माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याच्याशी जबरदस्ती लग्न करणं चुकीचं आहे ना. थांब. आता तू एक शब्दही बोलू नकोस, कारण हे तू नाही बोलत आहेस. हे सगळं ह्या गिरजाने तुझ्या मनात भरवलंय, हो ना? पण एक लक्षात ठेव, विलास म्हणतात मला, विलास. मी कोणाचाही ऐकणार नाही. माझ्या मुलीचं लग्न या विघ्नेशशीच होणार. निघा. बाबा पण आता मलाच विघ्नेशशी लग्न करायचं नाहीये. अगं पण बाबा मला माहितीये हे सगळं माझ्यासाठी करताय, पण आता हे मलाच नकोय तर तुम्ही तुमचा हट्ट सोडा. हो आणि माझं लग्न जर व्हावं असं वाटत असेल तर विघ्नेशपेक्षा एखादा चांगला मुलगा शोधा आणि त्याच्या आधी माझं लग्न करा. पण बेटा प्लीज याविषयी मला आता कोणतीच चर्चा नकोय. मला आता माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचंय. मला आता माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचंय. आणि प्लीज त्यामध्ये मला तुम्ही दोघं माझ्या सोबत हव्यात. अगं बेटा, मरणाच्या दारातून परत आलीस तू. तुझा हा बाबा तुझ्यासोबत नेहमी आहे. इथून पुढे जे काही असेल ना ते सगळं मला कळलं पाहिजे. स्नेहा मला वाटत होतं की तू लहान आहेस, पण तुझ्या बोलण्यामधून तुझ्या विचारांमधून आज कळलं की तू आमच्या सगळ्यांपेक्षा मोठी आहेस. खरंच
तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. थँक्यू. विक्रांत, थँक्यू. कशाबद्दल? आज जर तू मला वेळेवर फोन केला नसतास ना, तर हर्षदा आणि विघ्नेश लग्न करून बसले असते आणि मग खूप मोठा गोंधळ झाला असता. खरंच थँक्यू सो मच. गिरिजा, आपल्यात चांगली मैत्री आहे. कशाला थँक्यू आणि सॉरी? उगाच फॉर्मल वाटतं ते. नाही विक्रांत, तुझं बरोबर आहे, पण प्रत्येक वेळी माझ्या पडत्या काळात तू माझ्या बरोबर असतोस. नेहमी माझ्या मदतीला धावून येतोस. सगळ्यांना असं वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे, खूप कॉन्फिडंट आहे, पण असं नाहीये रे. कधी कधी मी पण हरते, मी दमते, मी घाबरते. काय करावं काय नाही मला पण कळत नाही. पण तेव्हा तू माझ्या बरोबर असतोस. तुझा आधार असतो मला. काय झालं? माझे बाबा होते ना, तेव्हा मला हा असा आधार वाटायचा. आणि आता तू असतोस म्हणून मला हा असा आधार मिळतो.